तू आता दक्षिणायन सोडून दे. अरे हा प्रपंच, हे बायका पोर, हा बंगाली खेळ आहे. तुम्ही शुद्ध अज्ञानी आहात. माझी बायको, माझी मुलं, माझी इस्टेट, माझा नवरा. अरे गाढवा, कोणीच कोणाबरोबर जाणार नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे. जितका बायको करता मरतो रात्रंदिवस, इतका श्रीगुरु करता मरेल का तो? खरं सांग बरं, कीर्तनापुरतं सत्य बोला. इतर वेळेला तुम्हाला परमिशन दिलंय कायमच. जितकं प्रेम तुझं बायकोवर आहे, तितकं प्रेम भगवंतावर आहे का? तितकं प्रेम श्रीगुरूवर आहे का? एक स्पर्श विषया करता मूर्खा तू बोललायस तिला. तीच म्हातारडी झाल्यानंतर, तू म्हातारडी झाल्यानंतर एक ठिकाणी येतीच काय? लग्न झाल्याबरोबर हा भोंगा तिला सोडित नाही आणि ती मधमाशी याला सोडित नाही. जरा डोळ्याकडून इकडे तिकडे गेलीच ना, वेड्यासारखं पाहतो या खोलीत त्या खोलीत कुठं ते म्हातारा असतं एक घरातलं, त्यांनी ते अनुभवलेलं असतं ना. मुला राहील मूर्ख एक ठिकाणी येते नाही. विठ्ठल काय तुम्हाला प्रत्ययाला आलेलं आहे सगळं. मी अनसूट माणूस आहे, मला त्यातलं काही कळत नाहीये. विठ्ठल विठ्ठल. जितका बायकोत वेडा होतो, इतका गुरुमध्ये वेडा होतो का? बायकोत वेडा होणं मन अशुद्ध करणे का शुद्ध करणे? नक्की का? मग तुमचे मन अशुद्ध आहे का शुद्ध आहे? अरे तुमचे मन अशुद्ध आहे का शुद्ध आहे? आता मी काय शुद्ध करणार आहे दामला? विठ्ठल विठ्ठल. गुरुचरणी रंगला विवेकानंद, रामकृष्ण परमहंसांचे बात. पूर्ण बोधाला पोहोचलेली व्यक्ती, त्यांच्या मानाला कॅन्सर झालेला, दुर्गंधी 100 फुटापर्यंत जाते, कोणीच जवळ जात नाही. विवेकानंदांना दुर्गंधीच येत नव्हती. जायचे, मालिश करायचं, ड्रेसिंग करायचं.